मित्रांनो, मी बनकर DN SGM कॉलेज कराड HSC व्होकेशनल यामध्ये बँकिंग अँड इन्शुरन्स पेपर 3 शिकवत आहे. पाठीमागच्या तासाला आपण सागरी विम्यामधील धोके आणि सागरी विम्याचे महत्त्व काय आहे याचा अभ्यास केलेला आहे. आज आपण सागरी विम्याची मूलभूत तत्वे कोणती या तत्वांचा अभ्यास करणार आहोत. अग्नि विम्याला जी तत्वे लागू होतात तीच तत्वे सागरी विम्याला देखील लागू होत असतात. सागरी विम्याची जी तत्वे आहेत, सर्वसाधारणपणे विम्याची 6 तत्वे आहेत. ही सर्वच्या सर्व 6 तत्वे सागरी विम्यास लागू होत असतात. यामध्ये पहिलं तत्व सांगितलेलं आहे विमेय हित तत्व. सागरी विम्याची तत्वे. यामध्ये पहिलं तत्व आहे विमेय हित तत्व. प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट. आता विमेय हित तत्व म्हणजे काय हे आपण पाठीमागे पाहिलेलं आहे. ज्या मालमत्तेचा विमेदाराला सागरी विमा घ्यावयाचा आहे त्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेय हित असणं आवश्यक आहे. जर विमा घेतलेल्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेय हित नसेल तर त्या मालमत्तेचा विमेदाराला विमा घेता येत नाही. मग विमेय हित म्हणजे काय? तर ज्या मालमत्तेचा विमेदाराने विमा घेतलेला आहे तो माल जर सुरक्षित पोहोचला तर विमेदाराचा आर्थिक फायदा झाला पाहिजे आणि तो माल जर समुद्रामध्ये बुडाला किंवा त्या मालाचे नुकसान झाले तर विमेदाराचे आर्थिक नुकसान झाले पाहिजे. तेव्हा त्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेय हित आहे असं म्हणता येईल. आणि विमेय हित असेल तरच आपणाला नुकसान भरपाईची रक्कम मिळू शकेल. जर त्या मालमत्तेमध्ये विमेय हित नसेल आणि मालाचं नुकसान झालं तर त्या विमेदाराला नुकसानीची रक्कम विमा कंपनीकडून मिळणार नाही. सागरी विमा उतरविण्याच्या वेळेस त्या मालामध्ये विमेदाराला विमेय हित असलेच पाहिजे असे नाही, परंतु जेव्हा मालमत्तेचे नुकसान होते त्यावेळी त्या मालामध्ये विमेदाराला विमेय हित असले पाहिजे किंवा ते विमेय हित विमेदाराने सिद्ध करणं आवश्यक असतं. जर असं विमेय हित विमेदाराला सिद्ध करता आलं नाही तर विमा कंपनीकडून विमेदारास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही. यासाठी ज्या मालाचा सागरी विमा घेतलेला आहे त्या मालामध्ये विमेदाराला विमेय हित असले पाहिजे तरच नुकसानीची रक्कम त्याला मिळू शकते. आता सागरी विम्यामध्ये कुणाला विमेय हित असू शकते तर सर्वसाधारणपणे जहाजाचा जो मालक असतो या जहाजाच्या मालकाला जहाजाच्या किमतीमध्ये विमे हित असते.
कारण सागरामध्ये त्या जहाजाचं जर काही नुकसान झालं, जहाज सागरामध्ये बुडालं, तर त्या जहाजाच्या मालकाचे नुकसान होणार असते. त्यामुळे जहाजाच्या मालकाला जहाजाच्या किमतीमध्ये विमेहित निर्माण होत असते. त्यामुळे जहाजाचा मालक आपल्या जहाजाचा सागरी विमा कंपनीकडे उतरवू शकत असतो. त्याचबरोबर जहाजामध्ये जो माल ठेवलेला असतो किंवा माल चढवलेला असतो, त्या मालाच्या मालकाचे मालाच्या किमतीमध्ये विमेहित असते. ते मालाच्या मालकाने आपला माल जहाजामध्ये ठेवलेला असतो. जर त्या जहाजातील माल समुद्रामध्ये बुडाला किंवा त्या मालाचे काही नुकसान झाले, तर या ठिकाणी मालाच्या मालकाचे आर्थिक नुकसान होणार असते. त्यामुळे मालाचा मालक आपल्या मालाचा सागरी विमा कंपनीकडे उतरवू शकत असतो. त्याचबरोबर जर भाड्याने जहाज चालविणारा जो आहे, त्या भाड्याने जहाज चालविणाऱ्याचे जहाजाच्या भाड्यामध्ये विमेहित असते. त्यामुळे जहाजाच्या भाड्याचा देखील विमा घेता येत असतो. तसेच जहाजाचा जो कप्तान असतो, या कप्तानाला आणि जहाजातील कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनामध्ये विमेहित असते. त्याचा ते विमा घेऊ शकत असतात. जर जहाजाच्या कारणावर एखाद्या बँकेने कर्ज दिलेले असेल, तर त्या बँकेला जेवढी रक्कम कर्जाऊ दिलेली आहे त्या रकमेमध्ये विमेहित असते. त्यामुळे अशा व्यक्ती त्या मालमत्तेचा विमा घेऊ शकत असतात. जर या ठिकाणी विमा घेतलेल्या मालमत्तेचे सागरी धोक्यामुळे जर काही नुकसान झाले, तर झालेले नुकसान विमा कंपनीकडून भरून मिळत असते. म्हणून ज्या मालमत्तेचा विमा कंपनीकडे सागरी विमा घ्यावयाचा आहे, त्या मालमत्तेमध्ये विमेदाराचे विमेहित असणं आवश्यक आहे. विमेहित असेल तरच त्या विमेदाराला नुकसान झाल्यास नुकसानीची रक्कम मिळू शकते. जर विमेहित नसेल तर नुकसानीची रक्कम त्याला मिळू शकत नाही. म्हणून या ठिकाणी सागरी विम्यामध्ये विमेय हिताला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. दुसरं तत्व सांगितलेलं आहे परमोच्च विश्वासाचे तत्व किंवा परस्पर विश्वासाचे तत्व. परमोच्च विश्वासाचे तत्व प्रिन्सिपल ऑफ utmost good faith. सागरी विम्याचा करार हा परमोच्च विश्वासावर आधारलेला करार आहे. त्यामुळे सागरी विम्यामध्ये परमोच्च विश्वास तत्वाला अत्यंत महत्त्व देण्यात आलेला. या तत्वानुसार विमेदाराला ज्या विमा विषय वस्तूचा विमा सागरी विमा कंपनीकडे घ्यावयाचा असतो, त्या विमा विषय वस्तूची सर्व खरी आणि सत्य माहिती त्याने विमा कंपनीला सांगणं आवश्यक आहे. सागरी विमा घेताना जेव्हा निवेदन फॉर्म भरून दिला जातो, या निवेदन फॉर्म मध्ये विमेदाराच्या मालमत्तेची सर्व माहिती भरावयाची असते. मग अशी माहिती भरताना
आपल्या मालमत्तेबद्दल सर्व खरी आणि सत्य माहिती विमेदाराने सांगणं आवश्यक आहे. जर खोटी आणि चुकीची माहिती विमेदाराने दिली किंवा जाणून बुजून निवेदन फॉर्ममध्ये चुकीची माहिती विमेदाराने दिलेली असेल आणि त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर विमेदाराने परस्पर विश्वास तत्वाचा भंग केलेला आहे असे समजून विमा कंपनी त्या विमेदाराला नुकसानीची रक्कम देण्याचे टाळू शकते. यासाठी सागरी विम्यामध्ये परमोच्च विश्वास तत्वाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता या तत्वाचे पालन करण्याची जबाबदारी जरी दोन्ही पक्षांची असली, विमेदार आणि विमाकार या दोन्हीही पक्षांची जबाबदारी या तत्वाचे पालन करण्याची जरी असली तरी प्रामुख्याने ही जबाबदारी विमेदारावर जास्त पडत असते. विमा कंपनी विमेदाराला आपल्याबद्दल सर्व सत्य माहिती सांगतच असते, परंतु विमेदाराला ज्या मालमत्तेचा सागरी विमा घ्यावयाचा आहे त्या मालमत्तेबद्दल त्याने सर्व सत्य माहिती देणं आवश्यक आहे. ज्या विमा विषय वस्तूचा विमा घ्यावयाचा आहे त्याबाबतची सर्व खरी माहिती त्याने विमा कंपनीला देणं आवश्यक आहे. आता विमेदाराने आपल्या मालमत्तेचा सागरी विमा घेताना कोणती माहिती द्यावी की त्याने आपल्या मालमत्तेबद्दल अशी माहिती द्यावी की जी माहिती विमा कंपनीला आवश्यक आहे, ज्या माहितीवरून विमा कंपनी विमेदाराच्या मालमत्तेला धोका जास्त आहे का धोका कमी आहे हे ठरवू शकेल अशा पद्धतीची माहिती विमेदाराने विमा कंपनीला देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विमा कंपनीला जोखीम कमी करणारी माहिती देणं आवश्यक आहे. तसेच जी माहिती की जी विमेदाराने प्रकट करणं आवश्यक आहे अशी सर्व सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती विमा कंपनीला सांगणं आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ माहिती म्हणजे अशा प्रकारची माहिती की जी माहिती दिली असता विमेदाराच्या मालमत्तेला धोका किती आहे, जास्त आहे का कमी आहे हे विमा कंपनी ठरवू शकेल अशा प्रकारची माहिती विमेदाराने विमा कंपनीला दिली पाहिजे. त्या माहितीला वस्तुनिष्ठ माहिती असं म्हणतात. जर विमेदाराने विमा घेताना विमा कंपनी पासून वस्तुनिष्ठ माहिती लपविली की ज्यामुळे धोक्याचे प्रमाण विमा कंपनीला ठरवता आलं नाही आणि नंतर विमेदाराच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर विमेदाराने परमोच्च विश्वासाचा भंग केलेला आहे असे समजून विमा कंपनी विमेदाराला नुकसानीची रक्कम देण्याचे टाळू शकत असते. यासाठी विमेदाराने परमोच्च विश्वासाचे तत्व सागरी विम्यामध्ये पाळणं आवश्यक आहे. तिसरं तत्व सांगितलेलं आहे नुकसान भरपाईचे तत्व. नुकसान भरपाईचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी. तर नुकसान भरपाईचं तत्व हे सागरी विम्यामध्ये का घातलेलं आहे तर सागरी विम्यामध्ये सागरी धोक्याविरुद्ध संरक्षण दिलं जात असतं. सागरी विमा हा नुकसान भरपाईचा करार आहे किंवा हानी भरणाचा करार आहे.
या नुकसान भरपाईच्या तत्वानुसार विमेदाराचे सागरी धोक्यामुळे प्रत्यक्ष जेवढे नुकसान झालेले आहे तेवढेच नुकसान या तत्वानुसार विमा कंपनी विमेदाराला भरून देण्यासाठी जबाबदार असते. हा जो सागरी विमा आहे या सागरी विम्यात नुकसानीचे प्रमाण प्रचंड असते. त्यामुळे नुकसान भरपाई केली जात असताना आवश्यक ती दक्षता घेणं आवश्यक आहे. जेव्हा विमेदाराच्या मालमत्तेचे नुकसान होते या मालमत्तेच्या नुकसानीमध्ये वाहतुकीचा खर्च आणि नफा सुद्धा विचारात घेतला जातो. सागरी विम्यामध्ये निश्चित मूल्य विमापत्रानुसार मालाच्या किमतीबरोबरच नफा सुद्धा धरण्यात आलेला असतो. त्यामुळे नफ्याची हानी देखील या सागरी विम्यामध्ये भरून मिळत असते. म्हणून या तत्वानुसार विमेदाराने ज्या मालमत्तेचा विमा घेतलेला आहे सागरी विमा घेतलेला आहे ती मालमत्ता जर नष्ट झाली किंवा त्या मालमत्तेचे जर नुकसान झाले तर प्रत्यक्षात जेवढे नुकसान झालेले असेल तेवढेच नुकसान या तत्वानुसार विमा कंपनी भरून देत असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये विमेदाराचा फायदाही होऊ दिला जात नाही आणि तोटाही होऊ दिला जात नाही. तर प्रत्यक्षात जेवढी हानी झालेली असेल तेवढीच हानी या तत्वानुसार विमा कंपनी भरून देत असते. मग यासाठी हे नुकसान भरपाईचं तत्व सागरी विम्यामध्ये घालण्यात आले असते. उदाहरणार्थ विमेदाराने 10 लाख रुपयाचा विमा घेतलेला आहे. सागरी धोक्यामुळे त्याच्या मालाचे नुकसान होऊन 8 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे सागरी हानीमुळे. विमेदाराने 10 लाखाचा विमा घेतला आणि 8 लाख नुकसान झालेलं आहे. तर या तत्वानुसार विमा कंपनी विमेदाराला फक्त 8 लाख रुपयेच नुकसान भरपाई पोटी देईल. त्याने 10 लाख रुपयाचा विमा घेतलेला आहे म्हणून त्याला 10 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार नाही. तर प्रत्यक्षात जेवढी हानी झालेली असेल तेवढीच हानी या तत्वानुसार विमा कंपनी विमेदाराला भरून देण्यासाठी जबाबदार असते. आता या ठिकाणी जर विमेदाराचे नुकसान 8 लाख झालेले असताना विमा कंपनीने जर त्याला 10 लाख रुपये भरपाई दिली तर या ठिकाणी विमेदाराचा 2 लाखाचा फायदा झाला आणि विम्याचा वापर हा फायद्यासाठी केला जाऊ नये यासाठी हे नुकसान भरपाईचं तत्व सागरी विम्यामध्ये घालण्यात आलं. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं नुकसानही होऊ दिलं जाणार नाही आणि त्याचा फायदाही होऊ दिला जाणार नाही. तर हानी होण्याच्या अगोदर विमेदाराची जी स्थिती होती ती स्थिती विमेदाराला हानीनंतर प्राप्त करून देणे असा उद्देश या नुकसान भरपाईच्या किंवा हानी भरण्याच्या तत्वाचा आहे. त्यामुळे सागरी विम्यामध्ये हे नुकसान भरपाईचं तत्व देखील अतिशय महत्त्वाचं आहे. आता या नुकसान भरपाईच्या तत्वामधून निघालेली 3 उपतत्वे आहेत. ही तत्वे देखील सागरी विम्याला लागू होत असतात. यामध्ये 4थं तत्व सांगितलेलं आहे अधिकार समर्पणाचे तत्व किंवा मालकी हक्क हस्तांतरणाचे तत्व. अधिकार समर्पणाचे तत्व किंवा मालकी हक्क हस्तांतरणाचे
तत्व. त्याला इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल ऑफ सबरॉगेशन असं म्हटलं जातं. हे जे तत्व आहे अधिकार समर्पण किंवा मालकी हक्क हस्तांतरण, या तत्वानुसार जहाज किंवा विमा घेतलेली मालमत्ता समुद्रामध्ये बुडाल्यानंतर विमा कंपनीने विमेदाराला संपूर्ण नुकसान भरून दिल्यानंतर या मालमत्ते संबंधीचे काही अधिकार जे विमेदाराचे असतात ते विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतात. म्हणून या तत्वाला अधिकार समर्पणाचे तत्व किंवा मालकी हक्क हस्तांतरणाचे तत्व असं म्हटलं जातं. ज्या मालाचा विमेदाराने सागरी विमा घेतलेला आहे त्या मालमत्तेला सागरी धोक्यामुळे जर नुकसान पोहोचले किंवा त्या मालाचे नुकसान झाले तर अशा मालमत्तेसाठी नुकसानीसाठी जर एखादी त्रयस्थ व्यक्ती जबाबदार असेल तर या त्रयस्थ व्यक्तीवर कोर्टात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार जो विमेदाराचा असतो तो अधिकार या तत्वानुसार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतो. त्याचबरोबर जर अशा हानीमधून जर काही अवशेष भाग शिल्लक राहिलेले असतील तर या अवशेष भागावर देखील विमा कंपनीचा अधिकार प्रस्थापित होत असतो. परंतु यासाठी विमा कंपनीने विमेदाराला संपूर्ण नुकसान भरपाई देणं आवश्यक असते. आणि हा मालमत्तेवरील मालकी हक्क अमर्यादित काळासाठी अबाधित राहतो. समजा 100 वर्षांनी जरी समुद्रात बुडालेली मालमत्ता सापडली तरी त्या मालमत्तेवर विमा कंपनीचाच अधिकार असतो, विमेदाराचा राहत नाही. परंतु असे अधिकार विमा कंपनीला मिळण्यासाठी विमा कंपनीने विमेदाराला संपूर्ण नुकसान भरून देणं आवश्यक आहे. 5वं तत्व सांगितलेलं आहे अंशदायित्वाचे तत्व किंवा वर्गणीचे तत्व. अंशदायित्वाचे किंवा वर्गणीचे तत्व. आता हे जे तत्व आहे या तत्वानुसार ज्याप्रमाणे अग्नि विम्याला हे तत्व लागू आहे त्याचप्रमाणे सागरी विम्याला देखील हे तत्व लागू आहे. विमेदाराने आपल्या जहाजाचा किंवा जहाजावरील मालमत्तेचा सागरी विमा एकापेक्षा अनेक विमा कंपन्यांकडे उतरविला आणि जर त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर झालेले नुकसान या तत्वानुसार एकच विमा कंपनी भरून न देता त्याने ज्या ज्या विमा कंपन्यांकडे विमा घेतलेला आहे त्या विमा कंपन्या आपल्याकडे उतरविलेल्या विम्याच्या प्रमाणात विमेदाराला नुकसान भरपाई देतील किंवा विमेदाराचं झालेलं नुकसान सर्व विमा कंपन्या मिळून एकत्रित भरून देतील किंवा हे झालेलं नुकसान जर एकाच विमा कंपनीने भरून दिले तर ती विमा कंपनी इतर विमा कंपन्यांकडून त्यांच्या हिश्श्याची वर्गणी वसूल करून घेईल. या ठिकाणी जर विमेदाराला सर्वच विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई दिली तर या ठिकाणी विमेदाराचा फायदा होईल आणि विमेदार विम्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करतील. असं होऊ नये यासाठी विम्यामध्ये नुकसान भरपाईचं तत्व घातलेलं आहे आणि या तत्वानुसार कोणत्याही परिस्थितीत विमेदाराचा फायदाही होऊ द्यायचा नाही आणि तोटाही होऊ द्यायचा नाही.
म्हणून अंशदायित्वाच्या तत्वानुसार जेव्हा विमेदार एकाच मालमत्तेचा एकापेक्षा अनेक विमा कंपन्यांकडे विमा घेतात आणि विमेदाराच्या मालमत्तेचे नुकसान होते, त्यावेळी झालेले नुकसान एकच विमा कंपनी भरून न देता सर्व विमा कंपन्या मिळून एकत्रित विमेदाराचे झालेले नुकसान भरून देतील। यासाठी सागरी विम्यामध्ये अंशदायित्वाचं तत्व घातलेलं आहे। आणि शेवटचं तत्व आहे निकटचे कारण तत्व। निकटचे कारण तत्व। आता हे जे तत्व सागरी विम्यामध्ये घातलेलं आहे, या तत्वानुसार विमेदाराने ज्या धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी सागरी विमा घेतलेला आहे, त्याच धोक्यामुळे जर विमेदाराच्या विमाविषयक वस्तूची हानी झालेली असेल तरच विमा कंपनी विमेदारास नुकसान भरून देण्यासाठी जबाबदार असेल। ज्या धोक्यासाठी म्हणजे मालमत्तेचे नुकसान झाल्यानंतर त्या मालमत्तेचे कोणत्या धोक्यामुळे नुकसान झालेलं आहे आणि त्या धोक्यासाठी विमेदाराने विमा घेतलेला आहे का, हे विमा कंपनी पाहत असते। आता सागरी धोक्यासाठी विमेदाराने विमा घेतलाय आणि त्याचं नुकसान जर वेगळ्याच कारणामुळे झालेलं असेल तर हानीसाठी सर्वात जवळचे कारण वेगळे आहे, त्यामुळे विमा कंपनी विमेदाराला नुकसानीची रक्कम देणार नाही। परंतु विमेदाराने ज्या कारणासाठी विमा घेतलेला आहे त्याच कारणामुळे विमेदाराच्या मालमत्तेचे नुकसान झाले, सागरी धोक्यासाठी विमा घेतला आणि सागरी धोक्यामुळे जर त्याच्या मालमत्तेचे नुकसान झालेले असेल तरच विमा कंपनी विमेदाराला नुकसानीची रक्कम देण्यासाठी जबाबदार असते, अन्यथा नुकसान भरपाई दिली जात नाही। तर अशा पद्धतीने ही सागरी विम्याची 6 मूलभूत तत्वे सांगितलेली आहेत। आज आपण इथंच थांबणार आहोत। धन्यवाद।